लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांची मिळून 3,000 रुपये एकत्रित जमा होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात मराठी तक न्यूज चॅनल. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी सध्या सर्वात मोठा प्रश्न आहे, जुलै आणि ऑगस्टचे पैसे नेमके कधी येणार. समोर आलेल्या माहितीनुसार 17 ऑगस्ट रोजी 2 महिन्यांची मिळून 3,000 रुपये जमा होण्याचा दावा करण्यात आलेला आहे. म्हणजे जुलै महिन्याचे 1,500 आणि ऑगस्ट महिन्याचे 1,500 असे एकूण 3,000 रुपये लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. मात्र इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. 3,000 रुपये जमा होण्याची तारीख आणि प्रत्यक्ष डीबीटी प्रक्रिया सरकारच्या अधिकृत अपडेटवर अवलंबून राहणार आहे. त्यामुळे फक्त सोशल मीडिया किंवा व्हॉट्सअपवरील मेसेजेसवर विश्वास ठेवू नका. पैसे जमा झाल्यानंतर तुमच्या बँक खात्यातील SMS, पासबुक किंवा अधिकृत बँक ॲप तपासून खात्री करा. यासोबतच लाडकी बहीण योजनेतील eKYC देखील अत्यंत महत्त्वाची आहे. eKYC किंवा इतर आवश्यक प्रक्रिया अपूर्ण असल्यास लाभ मिळण्यास अडचण येऊ शकते. त्यामुळे संबंधित लाभार्थ्यांनी आपली माहिती आणि कागदपत्रे व्यवस्थित ठेवणे हे महत्त्वाचे आहे. या योजनेसोबतच महिलांसाठी सरकारकडून इतरही विविध योजनांची माहिती देण्यात आली आहे. त्यामध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत पात्र महिलांना वर्षातून 3 गॅस सिलेंडर मोफत देण्याची योजना, मुलींसाठी लेक लाडकी योजना तसेच महिलांच्या शिक्षण आणि उद्योजकांसाठी विविध योजनांचा समावेश आहे.